बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। बातमी आहे बेस्टच्या संपासंदर्भातल्या। सलग तिसऱ्या दिवशी ही बेस्टचा संप कायम आहे। कृती समितीची बेस्ट भवनामध्ये सकाळी 9 वाजता बैठक होते आणि शशांक राव यांच्या कृती समिती बरोबर बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्र कुमार यांची 9 वाजता बैठक होणार आहे। तोडगा काढण्यासाठी बेस्टने आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। तर आज बेस्ट कुटुंबियांचा थाळी मोर्चा सुद्धा निघणार आहे। वडाळा बेस्ट डेपोवर हे सगळे बेस्ट कुटुंबीय जे आहेत ते थाळी मोर्चा काढणार आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। सलग तिसऱ्या दिवशी बेस्टचा संप कायम असलेलं पाहायला मिळतंय। मागच्या 2 दिवसांपासून कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। कृती समितीची बेस्ट भवनामध्ये आज सकाळी 9 वाजता बैठक होईल। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। हमारी मांगने जब तक पूरी नहीं होती है, जो मांगनी हमारी 3 मांगनी मुख्य मांगनी है वो जब तक पूरी नहीं होगी तब तक ये स्ट्राइक ऐसा ही रहेगा। संघटनेला काय त्यांनी बोलवलेलं नाही की वो असं आहे तर आपण चर्चा करून प्रश्न मिटवूया आपण काय। त्यानंतर संपाच्या संदर्भामध्ये पण पर्सनल नोटीस ही केली की कामगारांचा संपावर जायच्या तयारीत आहे, तरी देखील त्यांनी परत त्याच्यावरती काही भाष्य केलेले नाही। आणि जर केलं नाही तर मग पर्यायी आम्हाला हा निवडावा लागणार संपाचा, नाही तर आम्हाला आणि एक आम्ही ह्या ठिकाणी आमच्या प्रवासी जनतेचं ह्या ठिकाणी निश्चित आभार मानेल की आम्हाला वाटतंय की त्यांना त्रास होतोय, पण आमचा हेतू त्यांना त्रास देण्याचा नाही। आम्ही ह्यासाठी प्रशासनाला यांना वेळोवेळी कळवून देखील आमचे हे जे काय मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत ते पुऱ्या होत नसल्यामुळं आम्हाला हा पर्यायी स्ट्राईक करावा लागलेला आहे। तर आमचा हेतू हा स्ट्राईक करण्याचा नाही।